त्यांना उद्या जाऊन सुरक्षता वाढवा, नाही तर उद्या जाऊन हे बोलायला बसलेत की सुसाईड केलं, घरात गेला, त्याचा एन्काउंटर केला। खरं तर ऍक्सिडेंट होणं, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं, आज शेळक्यांच्या बाबतीत आपण बघितलं तर ते स्वतः गाडी चालवत होते असं कळालंय, त्यांच्या पत्नी होत्या, मुलगा होता आणि त्याच्यामध्ये या दोघांचा म्हणजे पती आणि पत्नीचा मृत्यू झाला। मुलगा सिरियस आहे असं आम्हाला कळतंय, मुलगा त्यातून रिकव्हर होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। योगायोग बघा, खराताचं प्रकरण सापडलं जातं, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं बाहेर यायला लागतात, व्हिडिओ अनेक लोकांना मिळालेले आहेत, पण या काही लोकांनी, सत्तेतल्या लोकांनी फक्त सामान्य लोकांचेच व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत। मग हे व्हिडिओ असणं, काळी पूजा करणं, काळ्या पूजेच्या पाठीमागे कुठला तरी हेतू असणं, दादांचा ऍक्सिडेंट होणं, पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होणं, हवाला होणं, दादांचा ऍक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी खराताच्या बँक अकाउंट मध्ये मोठी आर्थिक उलाढाल होणं आणि देशातून देशाला सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न हा खरात त्या ठिकाणी करणं आणि खराताच्या आजूबाजूला सत्तेतले अनेक नेते त्या ठिकाणी असणं, त्यामुळे हे सगळे जे विषय ते इन्व्हेस्टिगेशनसाठी, तपासासाठी आपल्याला फार महत्वाचे आहेत। आणि त्याच्या आधी शेळकेचा जर मृत्यू होत असेल तर ह्याला योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं, त्यामुळे या ऍक्सिडेंटचा तपास झाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आणि त्याच्याच बरोबर बोंधू बाबा खरात जे आहेत त्यांना उद्या जाऊन सुरक्षता वाढवा, नाही तर उद्या जाऊन हे बोलायला बसलेत की सुसाईड केलं, घरात गेला, त्याचा एन्काउंटर केला, घरात गेला, मग ह्याचे जे पुरावे होते आर्थिक, शेळके जे बिझनेस बघायचे, आर्थिक सगळ्या गोष्टी खरातांचे हे शेळके बघायचे, आज तेच नसतील तर आता प्रश्न कोणाला करायचा।